तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा देसी जिमवाला स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉग मध्ये। निंबोळा संस्थानवर निंबा मातेचं दर्शन करून आता सरळ आपण चाललो शेगावकडे। 1 ते 1.5 तास आपला कसा प्रवासात कटला आणि आपण कसे शेगाव मध्ये पोहोचलो याची किंचित मात्र जाणीव आपल्याला झाली नाही। शेगाव मध्ये पोहोचल्याच्या नंतर सगळ्यात पहिले महाराजांना मानाचा मुजरा केला आणि तिथून सरळ आम्ही पोहोचलो श्री संत गजानन महाराज संस्थान यांच्या पार्किंग मध्ये आपली टमटम पार्क केली आणि आता सरळ चाललो आम्ही मंदिराकडे आपल्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। आज रविवार असल्या कारणानं श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची गर्दी भरपूर होती आणि एवढ्या गर्दीमध्ये मला थोड्या वेळा करता असं वाटलं होतं की आपण या गर्दीमध्ये हरवलो की काय, पण नाही। थोड्या वेळानंतर आपले सवंगडी आपल्याला भेटले। त्याच्यानंतर मग चप्पल स्टँड कडे गेलो, आपली चप्पल काढून डायरेक्ट सरळ पोहोचलो मंदिरामध्ये। मंदिरात पोहोचून महाराजांचे शॉर्टकट दर्शन घेतले, मंदिराभोवती एक फेरी मारली। त्याच्यानंतर मग सरळ आपण पोहोचलो महाप्रसादालयाकडे। या ठिकाणी येऊन पाहतो तर या ठिकाणी बी गर्दी भरपूरच आहे। या ठिकाणी मला अपेक्षा नव्हती की आपल्याला कोणीतरी ओळखून घेईल, पण या सेवाधारी भावानं आपल्याला ओळखून घेतलं। मग सेवाधारी भावाला घेतलं व्हिडिओ मध्ये खेचून। हे घ्या पाहून श्रींचा महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी किती आहे। त्याच्यानंतर थोडा वेळ वाट पाहून महाप्रसाद घेतला। महाप्रसाद घेतल्याच्या नंतर वेळ होती आता आपली घराकडे जाण्याची। आता संस्थान बद्दल काय बोला, संस्थानच्या शिस्तीची आणि स्वच्छतेची जाणीव तर तुम्हाला आहे। त्याच्यानंतर संस्थानच्या बाहेर पडून आपल्याला जाणं आता संस्थानच्या पार्किंग मध्ये, कारण की आपली टमटम त्याच ठिकाणी पार्किंग करायला आपण। आता जोपर्यंत आपले सगळे पाहुणे येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची वाट पाहणं आहे पार्किंग मध्ये। सगळे पाहुणे आल्याच्या नंतर बसवले आपल्या टमटम मध्ये आणि रस्त्याचा आनंद घेत घेत पोहोचलो घरी। घरी आल्याच्या नंतर पाहतो तर काय आपली मोठी बहीण येईल होती रक्षाबंधनसाठी, तिच्याकडून राखी बांधून घेतली मग आपण। असा होता मग आपला आजचा दिवस। भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।